नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजातल्या ज्या काही मुली आहेत यांची काही विक्री होत असते। आता यामध्ये विशेष म्हणजे बऱ्याचशा काही संघटना आहे, या संघटना त्या रोखण्याचं काम करत असतात। संघटनेव्यतिरिक्त सामाजिक जे काही आपले बांधव आहेत ते पण हे रोखण्याचं काम करत असतात। परंतु 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरनं जेव्हा या मुलीची विक्री होते तेव्हा माझ्या मागं नांदगाव पोलीस स्टेशन आहे, ऐकत असेल ते ऐकू द्या, विषय नाही। 18 वर्ष झाल्यानंतरनं ह्या मुलीला तिला एक नागरिकत्व मिळतं का तिचे अधिकार, तिला हक्क दिले जातात। संविधानाने तिला अधिकार दिलेला आहे का 18 वर्ष झाल्यानंतर तू कुठल्याही मुलाशी लग्न करू शकते, तुला मनाला जे वाटेल ते तू करू शकते। आम्हाला असं म्हणायचं आहे का 18 वर्ष झाल्यानंतरनं तुम्ही संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय त्या मुलीला लग्न करण्याचा, तर आदिवासी समाजामध्ये जेव्हा ती मुलगी दुसऱ्या समाजामध्ये जेव्हा लग्न करते तेव्हा आम्हाला असं सांगायचं आहे का त्या मुलीला दुसऱ्या समाजामध्ये जेव्हा लग्न करत असताना आमच्या आदिवासी समाजाचं जे काय आरक्षण आहे हे आरक्षण तत्काळ रद्द झालं पाहिजे। का रद्द झालं पाहिजे? कारण की ही दुसऱ्या समाजामध्ये मुलगी जेव्हा जाते आणि त्या गावामध्ये जेव्हा ग्रामपंचायतची जागा निघते तेव्हा ही महिला अदर समाजाला गेलेली ही जागा ती लढवती। आमचं आंदोलन किंवा आमचा इशारा तो आहे, समाजाने हे समजून घ्या, त्या मुलीने लग्न केलं आम्हाला हरकत नाही, परंतु जेव्हा ती मुलगी दुसऱ्या समाजामध्ये लग्न करते, ग्रामपंचायतला जागा निघते, तेव्हा ही महिला एसटीचं आरक्षण घेऊन ती जागा लढवते। आणि ती जागा लढवल्यानंतर माझ्या ज्या काही आदिवासी महिला आहे त्यांच्यावर अन्याय काय होतो का त्यांच्याकडे मुबलक पैसा नसल्यामुळं ती जागा ती महिला विजयी होती। आणि असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। ग्रामपंचायतमध्ये बऱ्याचशा महिला अशा निवडून आलेल्या आहे। म्हणून आम्ही असं आवाहन करतो की हे थांबलं पाहिजे। दुसरा मुद्दा, आमच्या आदिवासी समाजामध्ये ज्या काही जमिनी आहे ह्या जमिनी आदिवासी समाजामध्येच व्यवहार होतो, म्हणजे आदिवासी समाजाची जमीन आदिवासी समाजाला दिली जाते। पण इथं या चोरट्यांनी पळमार्ग काय काढला की आदिवासी समाजाची मुलगी करायची आणि तिच्या नावावर जागा घ्यायची। म्हणजे आमच्या आदिवासी समाजातल्या माणसांना काही जर उद्या त्यांना थोडाफार धनलाभ झाला तर ती जागा परत त्यांना मिळणार नाही। का मिळणार नाही? कारण की ऑलरेडी आपण दुसऱ्या समाजात ही मुलगी दिलेली राहते आणि त्या मुलीच्या नावावरती ही जमीन हे लोक विकत घेत असतात। मला माहिती आहे हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे, परंतु मला समाजाला हेच सांगायचंय का आमचा त्या लग्नाला विरोध नाहीये, का त्या 18 वर्षाच्या मुलीने जे काही लग्न केलं त्याला विरोध नाहीये, परंतु एसटीचं आरक्षण घेऊन त्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलीने जर एखादी सरकारी नोकरी मिळवली तर आमचा पण अधिकार आहे का तिने पण आदिवासी मुलगा केला पाहिजे, तिने दुसरा मुलगा नाही केला पाहिजे। जेव्हा ती मुलगी एसटीचं आरक्षण घेऊन नोकरीला लागती आणि दुसरा मुलगा जेव्हा त्या दुसऱ्या मुलाशी लग्न करते तेव्हा आमच्या आदिवासी समाजावर अन्याय होतो। जर तुला नोकरीला लागायचं आहे तर आमचं एसटीचं आरक्षण सोड आणि मग तू दुसरीकडे लग्न कर। म्हणजे ह्या अशा काही गोष्टी आहे, ह्या गोष्टी आम्हाला समाज बांधवापर्यंत पोहोचवायचंय। आम्हाला बरेचशे रील मध्ये आम्ही बघतो तर लव्ह मॅरेज आहे, होऊ द्या, 18 वर्ष पूर्ण आहे, होऊ द्या। पोलीस प्रशासन म्हणतं 18 वर्ष पूर्ण झालं करू द्या, पण आमच्या पोरांना उद्या पोरी देणार कोण? तुम्ही गर्भामध्ये पोरी मारल्या। आमच्या आदिवासी समाजामध्ये मुलगी झाली तरी पार्टी, पोरगा झाला तरी पार्टी। आम्ही मुलगीमध्ये भेद मानत नाही, म्हणून आमच्या समाजामध्ये आतापर्यंत मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे। आणि आज मी तुम्हाला असं म्हणतो, तुम्ही गर्भात मुली मारल्या म्हणून समाजातल्या इतर हे जे काही भडवे जे कोणी दलाल लोक आहे यांना माझं आव्हान आहे, नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामधून मी आव्हान करतो, अशा दलालांचा नंबर तुम्ही आम्हाला द्या। या दलालांना काय चोप बसवायचा, शासनाकडून काय त्यांना दंड द्यायचा किंवा काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे याची जबाबदारी आमची राहील।